जीएसटी परिषदेची 56वी बैठक बुधवारी दिल्लीत पार पडली। देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जीएसटी संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। जीएसटीचे आता फक्त 2च स्लॅब असतील, ज्यामध्ये 5% आणि 18% जीएसटी लागू केले जातील। यापूर्वीचा 12 आणि 28% जीएसटीचा स्लॅब सरकारनं संपुष्टात आणलाय। ही नवी कर प्रणाली 22 सप्टेंबर पासून लागू केली जाणार आहे। त्यामुळे या नव्या कर प्रणालीनुसार काय स्वस्त आणि काय महाग होणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित केलं। यावेळी त्यांनी फक्त 2च जीएसटी स्लॅब असतील अशी घोषणा केली, ज्यामध्ये अनेक जीवनावश्यक वस्तू या 0 जीएसटी मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये दूध, पनीर, पिझ्झा ब्रेड, रोटी, पराठा या वस्तूंवर काहीही जीएसटी लागणार नाही असा प्रस्ताव आहे। त्यामुळे लोकांना यामुळे दिलासा मिळणार आहे। तसंच पेन्सिल, कटर, रबर आणि वह्या यांच्यावर असलेला 12% जीएसटी हटवण्यात आला आहे। त्यामुळे या वस्तू देखील आता स्वस्त होणार आहेत। याशिवाय 33 औषधांवरील जीएसटी ही हटवण्यात आला असून ही औषधं आता स्वस्त होणार आहेत। यासह शॅम्पू, साबण, तेल या दैनंदिन वापरातील वस्तू 5% जीएसटीच्या कक्षेत आणल्या गेल्या आहेत। नमकीन पदार्थ, पास्ता, कॉफी, नूडल्स यांच्यावरचा जीएसटी ही 5% करण्यात आला आहे। त्याचबरोबर थर्मामीटर आणि ग्लुकोमीटर यांच्यावरचा जीएसटी ही 18 वरून 5% करण्यात आलाय। त्यामुळे या वस्तूही स्वस्त होणार आहेत। तसंच चीज आणि लोणी यावरचा टॅक्सही 12 वरून 5% करण्यात आलाय। नव्या कर प्रणालीनुसार 28% जीएसटी लागू असलेल्या वस्तू आता 18% स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत। यामध्ये कार, बाईक, 3 व्हीलर, एसी, फ्रिज अशा सगळ्या वस्तूंवर असलेला 28% जीएसटी आता 18% करण्यात आला आहे। तसंच सिमेंटवरचा जीएसटी ही 18% करण्यात आला आहे। यासह 350 सीसीच्या बाईक आणि त्यांचे ऑटो पार्ट्स देखील 18% कक्षेत आणण्यात आले आहेत। त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता स्वस्त होणार आहेत। दरम्यान दिल्लीतील सुषमा स्वराज भवन येथे बुधवारी 10 तासांपेक्षा जास्त चाललेल्या या बैठकीत जीएसटी संदर्भात हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। नव्या नियमानुसार आता 5% आणि 18% असे 2 स्लॅब असतील। केंद्र सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे व्यापारी तसंच सामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याचे संकेत आहेत।